नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या क्राईम रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. पर्यटनासाठी लायन्स पॉइंटवर गेलेल्या युवतीचा दरीत पडून संशयास्पद मृत्यू. 200 फूट दरीत सापडला मृतदेह. लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र बचाव पथकाचं रेस्क्यू ऑपरेशन. लोकसभा निवडणुकीपूर्वी पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील 19 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई. 17 गुन्हेगारांना तडीपार. 3 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का. खेड तालुक्यातील 7 शाळांमध्ये मराठीचा जागर. पुण्यातील सेवा प्रतिष्ठान आणि सुनिधी पब्लिशर्स या संस्थांचा उपक्रम. व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, शिक्षकांसाठी घेतल्या कार्यशाळा. आता पाहूया सविस्तर वृत्त. बातमी आहे लोणावळ्यातील लायन्स पॉइंट वरून. लायन्स पॉइंटच्या दरीत पडलेल्या एका 21 वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री दरीत पडलेल्या युवतीचा मृतदेह गुरुवारी सकाळी बाहेर काढण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र बचाव पथकाला यश आलं आहे. साक्षी रमेश होरे वय 21, म्हसाडे, कानूरकर वस्ती, दावडी असे दरीत पडून मृत्यू झालेल्या युवतीचं नाव आहे. साक्षी ही आकुर्डी येथील डॉक्टर DY पाटील महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला शिकत होती. याबाबत साक्षी हिचे चुलते विकास किसन होरे वय 38, राहणार गव्हाणे वस्ती, भोसरी यांनी फिर्याद दिली आहे. साक्षी ही आकुर्डी येथील डॉक्टर DY पाटील महाविद्यालयात शिकत होती. बुधवारी ती एकटीच लोणावळ्यातील लायन्स पॉइंट येथे फिरायला गेली होती. सायंकाळी 6च्या वाजता ती लायन्स पॉइंटच्या एका कड्यावरून 150 ते 200 फूट दरीत पडली. कड्यावरून एका ठिकाणी एक बॅग आणि चप्पल आढळून आल्याने तेथील एका व्यावसायिकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांना ही माहिती कळवली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू पथकाला पाचारण केलं. मात्र अंधार असल्यानं सकाळी लवकर शोध मोहीम राबवण्याचा निर्णय या पथकानं घेतला. गुरुवारी सकाळी 6 वाजता शिवदुर्ग बचाव पथकाने लायन्स पॉइंटच्या घटनास्थळी दाखल झालं. लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवळाळे, विजय गाले, सीताराम बोकड, सचिन शेलार हे देखील लायन्स पॉइंटवर दाखल झाले. साहित्याची जुळवाजुळव करत रेस्क्यू पथकातील काही तरुण रोपवेच्या साहाय्याने दरीत उतरले. ज्या ठिकाणी मुलगी खाली पडली होती त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता केवळ 1 तासाभरात दगडामध्ये साक्षी हिचा मृतदेह मिळून आला. सकाळी 11:15च्या सुमारास साक्षीचा मृतदेह दोरीच्या साहाय्याने दरीमधून वर काढण्यात आला. शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील योगेश उंबरे, ओंकार पडवळ, सचिन गायकवाड, योगेश दळवी, महेश मसाने, आदित्य पिलाने, सिद्धेश निसाळ, कुणाल कडू, अशोक उंबरे, यश सोनवणे, विनायक शिंदे, मयूर दळवी, रमेश कुंभार, गौरव कालेकर, कपिल दळवी, समीर देशमुख, अशोक उंबरे, राजेंद्र कडू, आयुष वर्तक, अनिल आंद्रे, सुनील गायकवाड यांनी हे रेस्क्यू पथक पूर्ण केलं. साक्षी ही आकुर्डीतील डॉक्टर DY पाटील महाविद्यालयात शिकत होती. बुधवारी ती एकटीच लोणावळ्यातील लायन्स पॉइंटच्या ठिकाणी फिरण्यासाठी का गेली होती? लायन्स पॉइंटच्या कड्यावरून साक्षीची चप्पल आणि बॅग पोलिसांना मिळाली. ही घटना नेमकी कशी घडली याची माहिती घेण्याचे काम सध्या पोलीस करत आहे, अशी माहिती लोणावळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर धुमाळ यांनी खेड टाइम्सशी बोलताना. बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या तयारीची. लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात शांतता राहावी तसेच गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस योग्य ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील 3 संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील 19 आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत आणि 3 सराईत गुन्हेगारांविरोधात MPDA कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर 17 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनायक चौबे यांच्या निदर्शनात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकावर वर्षभरासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. कोंढवा बुद्रुक येथील कंपनीतील 11 लाखांच्या मशीनचा वाहन चालकाने वाहतुकीदरम्यान अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शेखर मुरलीधर राक्षे वय 39, राक्षेवाडी, तालुका खेड यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत आरोपी वाहन चालक विनायक प्रल्हाद गोरे, राहणार म्हाडा, सोलापूर यांच्या विरोधात म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवा बुद्रुक येथील TCI एक्सप्रेस या कंपनीतील 3 मशीन आरोपीला खेड तालुक्यातील आंबेठाण या ठिकाणी पोहोचवण्यासाठी ट्रकमध्ये भरून दिल्या होत्या. त्यातील 11,15,000 रुपये किमतीचे एक मशीन आरोपी वाहन चालकाने लंपास केल्याचं उघड झालं आहे. आता बातमी आहे मराठी भाषेच्या जागराची. शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी, त्यांना वाचनाची प्रेरणा मिळावी, मुलं पुस्तकामध्ये रममाण व्हावीत या उद्देशाने पुण्यातील सेवा प्रतिष्ठान आणि सुनिधी पब्लिशर्स या संस्थांनी पुढाकार घेतला. खेड तालुक्यातील माध्यमिक शाळांमध्ये मराठी भाषेचा महोत्सव आयोजित केला होता.
मराठी भाषेच्या त्रिज्या लांबवण्याचे काम या दोन संस्थांनी केलं। या मराठी भाषा महोत्सवामध्ये व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, शिक्षकांसाठी कार्यशाळा असे विविध उपक्रम राबवित मराठी भाषेबद्दल शिक्षक, विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यात आले। खेड तालुक्यातील राजगुरुनगर, कनेरसर, ढेणे, बहुळ, कडूस, पाईट आणि मांजरेवाडी या शाळांमध्ये या मराठी भाषेचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता। आता वेळ झाली इथं थांबण्याची। पुन्हा भेटू पुढच्या बातमीपत्रात। धन्यवाद।